आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी काहीही करू, महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या प्रश्नावर बच्चू कडू यांचं सूचक विधान। तर 1 सप्टेंबर पर्यंत काही करणार नाही, सरकारला वेळ देणार, बच्चू कडू यांचं वक्तव्य। आम्ही काही करणार नाही, वेळ देणार आहे सरकारला। त्या संदर्भात मुद्द्यासाठी काही करू, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी काही करू। बच्चू कडू यांचा दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम, महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या नेत्यांनी एकत्र यावं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय, अशा लोकांनी एकत्र येणे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं। बच्चू कडू महायुतीमध्ये राहून कटप्पाच्या भूमिकेत, कडू आणि पवारांच्या भेटीवर रवी राणा यांची टीका। महायुतीसोबत राहून कटप्पाच्या भूमिकेमध्ये जर पाठीमध्ये खंजीर खुपसत असेल, हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि अमरावती जिल्ह्याच्या जनतेला सगळं माहीत आहे। अशा प्रकारची दुपटुप्पी भूमिका जी आहे ते बच्चू कडूची नेहमी राहिलेली आहे। बच्चू कडूंची भूमिका कधीही ठाम नसते, ते येऊन काही उपयोग नाही। बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चेवर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान पवारांसोबत राजकीय चर्चा नाही, पक्षाच्या लोकांना माझ्यावर विश्वास नसेल तर मला काही देणं घेणं नाही, संजय काकडेंची प्रतिक्रिया। राजकीय बिलकुल चर्चा नाहीये, कारण मी आलो होतो वैयक्तिकच कामासाठी, त्यामुळे राजकीय चर्चेचा काही विषय झाला नाही। माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज सिन्नरमध्ये। अजित पवारांनी मुख्यमंत्री टी स्टॉलवर कार्यकर्त्यांसह चहा घेतला, तसंच धनुष्यबाण हातातही घेतला। अजित पवारांच्या राजकीय दौऱ्याची चर्चा। जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांनी बुलेट सवारीचा आनंद लुटला। तारुण्यात असं कधी एकत्रित फिरलेला आहात का? भरपूर फिरलेलो। परंतु एक नवीन उत्साह, नवीन जोश दिसतोय। बऱ्याच जणींना घेऊन फिरलो। आर्थिक निकषावर असणारं आरक्षण देण्यात यावं ही माझी भूमिका, त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरे भूमिकेवर ठाम। संजय राऊत शरद पवारांच्या अमंगल कार्यालयातील करवली, ही करवली उंबरठ्यावर बसूनच आयुष्य झिजवणार, राज ठाकरे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका। शरद पवारांची सोंगटी येते करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली येते, कळलं का? ते उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य झिजवणार। अहमदनगरमध्ये 12 ऑगस्टला जरांगेंची शांतता रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांना सुट्टी। सोलापूरच्या माढा विधानसभेच्या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा। टेंभुर्णीमध्ये झालेल्या बैठकीमधील प्रस्ताव नाना पटोले यांना पाठवला। धुळ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात मराठा समाजाची घोषणाबाजी। मराठा समाजाचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। शिंदेंच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या बाहेर मराठा समाज आक्रमक। लोक ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाहीत, मी महायुतीसाठी मंत्रीपद सोडलं, शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचं वक्तव्य। लोक आता ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाहीत, सरपंच सोडत नाहीत, या तुमच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचं मंत्रीपद सोडलं। जत्रेमध्ये हरवलेलं पोरगं जसं कावरं होतं तसं आमचं झालं होतं। राजभवनामध्ये आम्ही गोंधळलेले होतो, अमोल कोल्हेंनी सांगितला अजित पवार शपथ घेतानाचा किस्सा। 2 जुलैला म्हणजे जत्रेत हरवल्यानंतर कावरं होतं ना पोरगं, पहिल्यांदा शहरात झाल्यानंतर तशी आमच्या दोघांची परिस्थिती होती। तुम्ही नंतर फुटेज जरी बघितलं असतं राजभवनातलं, तरी आम्ही असे बाव चालल्यासारखे बसलोय, काय करायचंय, कवा उठायचंय, कवा जायचंय। भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळेंचा मुलगा अभिजित ढोबळेंनी घेतली जयंत पाटलांची भेट। अभिजित ढोबळे मोहोळ विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार।